महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या पार पडणार। दुपारच्या सुमारास नागपुरात राजभवनात शपथविधी सोहळा पार पडणार। महायुतीतल्या तीनही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी मंजुरीसाठी दिल्लीला पक्षश्रेष्ठींकडे पाठवली। दुपारपर्यंत मान्यता मिळून संभाव्य मंत्र्यांना फोन जाण्याची शक्यता। भाजप आणि शिवसेना यांच्या कोट्यातील काही मंत्रिपद रिक्त ठेवण्याची शक्यता। दोन्ही पक्षात मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे मंत्रिपद रिक्त ठेवणार का याकडे लक्ष। शिवसेनेत मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू। शिवसेनेकडून यावेळी नवे चेहरे मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता। अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना यावेळी नारळ दिला जाण्याचीही शक्यता। भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी माझाच्या हाती। रवींद्र चव्हाण, नितेश राणे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भतकळकर, शिवेंद्रसिंह राजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळांसह राधाकृष्ण विखे पाटलांनाही संधी मिळण्याची शक्यता। विदर्भातून चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे तर उत्तर महाराष्ट्रातून गिरीश महाजन, जयकुमार रावल आणि मराठवाड्यातून पंकजा मुंडे, अतुल सावेंची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना फोन करणार। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत फोन करून उपस्थित राहण्याच्या देणार सूचना। राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी माझाच्या हाती। छगन भुजबळ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, नरहरी झिरवाळ, अनिल पाटील, संजय बनसोडे, मकरंद पाटलांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्रिमंडळात सना मलिक, इंद्रनील नाईकांना संधी मिळण्याची शक्यता। राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याचाही व्यक्त केला जातो अंदाज। काँग्रेस आमदार आणि विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांशी काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला चर्चा करणार। मंगळवारी 17 डिसेंबर रोजी नागपुरात बैठकीचं आयोजन। नागपूरच्या राजभवनात मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीला वेग। उद्या संध्याकाळी 4 वाजता शपथविधी सोहळा राजभवनातील लॉनवर होणार। नागपुरातील अधिवेशनाची तयारी जोरदार सुरू। सचिवालयासमोर सरकारची रांगोळी। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची हुबेहूब साकारली रांगोळी। मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस उद्या पहिल्यांदाच नागपुरात येणार। फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपुरात जय्यत तयारी। धरमपेठ परिसर पूर्ण भगवामय। सरकार सुरळीत चालवायचं असेल तर एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकरांना मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढवावं। यांची चौकशी करा, मगच वॉशिंग मशीन सरकार नाही हे आम्ही मान्य करू। आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच वर्षा बंगला सोडून मुक्तागिरी बंगल्यात राहायला जाणार। काल रात्रीपासून शिंदेंच्या घरातील सामान मुक्तागिरीवर हलवण्यासाठी प्रयत्न सुरू। मुंबईतील रस्त्यांची चौकशी करायलाच हवी। कामात भ्रष्टाचार झाला, आता भाजप चौकशीची मागणी करते, पण एसआयटी नाही तर आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी व्हायला हवी। आदित्य ठाकरेंची मागणी। हिंगोली आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात प्रकाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल। फडणवीसांचा आरोग्य सचिवांना फोन। चौकशी समिती गठीत करून अहवाल सादर करण्याच्या दिल्या सूचना। हिंगोलीतील आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात बेडची संख्या वाढवली। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। रुग्णालयाला जिल्हा चिकित्सालयक डॉक्टर नितीन तडस यांची भेट। हिंगोलीतील आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना जमिनीवर झोपवण्याचा प्रकार। आमदार संतोष बांगर यांनी दिली रुग्णालयाला भेट। रुग्णालयातील डॉक्टर चांगलेत म्हणत केली पाठराखण। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन सक्तीच्या रजेवर। पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील निलंबित। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 4ही आरोपी अद्याप फरार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धाराशिव पोलीस अलर्टवर। धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची जिल्हाभरातील पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक। छत्रपती संभाजीराजे संतोष देशमुख कुटुंबियांच्या सांत्वनासाठी बीडमध्ये दाखल। काही दिवसांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांची झाली होती हत्या। बीडच्या मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी। सकल मराठा समाजाचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या कंपनीकडे। राम सुतार आर्ट क्रिएशन्सनं यापूर्वी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचं केलं होतं काम।
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात माती सर्वेक्षण. पावसाळ्यात सतत कोसळणाऱ्या संरक्षण भिंती मागील कारण शोधण्यासाठी होणार मातीचं सर्वेक्षण. नाशिकमध्ये नव्या वर्षापासून शासकीय कर्मचाऱ्यांना गणवेश सक्ती. गणवेश ओळखपत्र, सार्वजनिक वाहतुकीचा वापर अनिवार्य. तसंच प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी महिला पुरुषांना गणवेश सक्ती. इसे विद्युत उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक बिघाड. 6 उदंचन पंप बंद. त्यामुळे उद्यापर्यंत मुंबई शहर उपनगरांसह ठाणे आणि भिवंडी महानगरपालिकेला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 15% कपात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.